मुळात आज आपण जो एकवटलो आहोत ही एकी आपल्याला आजच्या पुरती नाही ठेवायची आहे मित्रांनो, बांधवांनो. ही एकी आपल्याला 365 दिवस ठेवायची आहे. ज्यांच्याकडे इतकी ताकद आहे, इतका पैसा आहे आणि सत्ता तर आहेच, हे तुम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही रात्री बघितलं असेल, अनेक माझे सहकारी रात्री यांनी स्थानबद्ध केले होते, यांना धरून ठेवलं होतं, यांना घरातून उचललं, बायका पोरांकडे पोलीस पाठवले, रात्रभर यांना जागा ठेवलं, अंघोळ्या नाही, पाणी नाही, जेवण नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील अशी परिस्थिती या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये झाली नाही, परंतु या मीरा भाईंदरमध्ये माननीय मुख्यमंत्रीच्या आदेशाखाली या प्रशासनाने मराठी माणसावर केली आहे. ते मी भोगलोय. 2 तासांनी आलो मी, 2 तासांनी मोर्चामध्ये. आणि ही दडपशाही का, असा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विचारायचं आहे. ही माझ्या मराठी राज्यामध्ये, छत्रपतींच्या राज्यामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये, या महापुरुषांच्या भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये माझ्या मराठी माणसाला तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये, हे काय चाललंय, का चाललंय? परप्रांतीय तुमच्या नाकावर टिचून मोर्चे काढतात, तुमच्या विरोधात घोषणा देतात, तुमच्या भाषेला बोलतात, तुमच्या मराठी माणसाबद्दल काही अपशब्द वापरतात. एक गुन्हा नोंद होत नाही, एकाला नोटीस दिली जात नाही, एकाला रात्री उचललं जात नाही. ताकद कोणापाशी वापरायची? गरीब सर्वसामान्य मराठी माणूस. का तर या मराठी माणसाचा वालीच नाही आहे राज्यामध्ये, हे देखील प्रशासनाला माहिती आहे. म्हणून सांगतो सगळ्यांना बांधवांनो, मराठी माणसाचा वाली आता कोणी शोधायचा नाही. मराठी माणसाचा एकच वाली, मराठी एकजूट, मराठी एकजुटीचा, मीरा भाईंदर आमच्या हक्काचं, हा महाराष्ट्र आमच्या हक्काचा. आणि आज तुमच्या सर्व समोर एक सांगतो, आज आपण बहुसंख्य मराठी माणसं इथे आहोत. एक शपथ घेऊया. मराठी माणसं जर आपण ही शपथ घेतली, आपल्या पूर्वजांनी चूक केली, आपणही चूक केली, पण यापुढे आपण ती चूक करणार नाहीये. या राज्याची अधिकृत भाषा मराठी, आपल्या आईने जन्म दिला ती पहिली कानावर पडणारी भाषा मराठी. अहो, या मराठीची ढाल तुम्ही बाजूला केली, परप्रांतीला या राज्यामध्ये पोचलं, म्हणून तुमच्या डोक्यात आज शपथ घेऊया की मी, बोला मी मराठी माणूस, या संतांच्या भूमीतला, शिव छत्रपतीच्या भूमीतला, डॉक्टर मीरा भाईंदरमध्ये हा मनसेचा भव्य दिव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं मनसैनिक आणि मराठी माणूस रस्त्यावर उतरलेला आहे. अमराठी व्यापाऱ्यांना त्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेनं या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, मात्र पोलिसांनी अगोदर परवानगी नाकारली. त्यानंतर सकाळपासूनच मनसैनिकांची आणि आंदोलकांची धरपकड सुरू होती. त्यानंतर मनसैनिक अधिक आक्रमक झाले आणि हा मोर्चा वाढत गेला. यामध्ये सामान्य मराठी माणूस देखील आता रस्त्यावर उतरलेला आहे. त्याचबरोबर मराठी मुस्लिम देखील मनसेच्या या मोर्चामध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या मीरा भाईंदर रेल्वे स्टेशनच्या समोर शेकडोंच्या संख्येनं मनसैनिक आणि सामान्य मराठी माणूस या मोर्चामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. काही दिवसांपूर्वीच अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केलेली होती. मराठीचा अपमान केल्यामुळे ही मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांकडून मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता. मात्र आता त्याला मनसेनं मोर्चानंच उत्तर दिलेलं आहे. जय महाराष्ट्र, जय मराठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद.
मी पुन्हा एकदा विनंती करतो, या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष आणि संस्थाचे जे प्रमुख आहेत त्यांनी देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांचं देखील या मोर्चामध्ये सहभागाने आज मराठी एकजूट दिसलेली आहे आणि ही ताकद आपल्याला अशीच एकत्र ठेवायची आहे. राजकारण, झेंडा आणि पक्ष हे बाजूला ठेवून जे आपण आलात, आमच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल आपले आभार आहात. म्हणून आपण या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, माझी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की अजूनही आमच्या मधले काही लोकांना पकडलेलं आहे, त्यांना सोडलं नाही, तर कृपया करून त्यांना सोडावं. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या मराठी बांधवांनी आपल्या मनाशी एक गाठ बांधली पाहिजे आणि या प्रत्येकाला इथे माहिती असलं पाहिजे की हा महाराष्ट्र, ही मुंबई, ही मराठी भाषा 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मिळवलेली आहे. ती त्यांची आहुती व्यर्थ केली नाही पाहिजे. बरेच जणे या परप्रांतातील लोक, मारवाडी असू द्यात, गुजराती असू द्यात, मराठी माणसाला द्वेषाने व तिरस्काराने सोशल माध्यमावरती बोलतात की मुंबई आम्ही तुम्हाला दानमध्ये दिलेली आहे. तर इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मराठी माणसाला हे माहिती असलं पाहिजे की ज्या वेळेस या महाराष्ट्राची स्थापना झाली, मनसे नेते संदीप देशपांडे हे मीरा भाईंदरमध्ये पोहोचलेले आहेत. संदीप देशपांडे यांना देखील मीरा भाईंदर पोलिसांनी मीरा भाईंदर प्रवेशबंदी केलेली होती, मात्र आता परवानगी देण्यात आलेली आहे. मनसैनिक आक्रमक झालेले आहेत. मीरा भाईंदरमध्ये भव्य दिव्य असा मोर्चा सध्या सुरू आहे. सामान्य मराठी माणसं देखील या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहेत आणि त्यानंतर आता संदीप देशपांडे हे मीरा भाईंदरमध्ये पोहोचलेले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीमधील मनसेचे नेते देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत. श्रेयस, संदीप देशपांडे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात अविनाश जाधव देखील या ठिकाणी पोहोचतील. घडलं 3 तारीखला जे गुजराती मारवाड्याने म्हणजे या व्यापाऱ्यांच्या नावाखाली जे उभे होते ते गुजराती मारवाडीच होते, त्यांना एकी दाखवण्यासाठी मराठी माणसाने आज जो मोर्चा काढला होता आणि इथे जे जमलेले आहेत ते त्यांच्यासाठीच जमले होते. आमचाही प्रयत्न होता की शांततेत मोर्चा निघावा, पण पोलीस प्रशासन जे केलं ते फार चुकीचं होतं. मराठी कार्यकर्त्यांना, मराठी नेत्यांना जे दांबून ठेवलं होतं आणि स्वतः निगराणीखाली ठेवलं होतं, तर आम्हाला त्याचा निषेध होता. देशपांडे, मनसेचे संदीप देशपांडे मुंबई शहराध्यक्ष इथे पोहोचलेले आहेत. हे कुठल्याही क्षणी इथे म्हटलं होतं, पण आता ते पोहोचल दिसतात आपल्याला. एकंदर पाहिलं गेलं तर आता या संपूर्ण आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की लोक जी आहेत ती आता एकत्र चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. एकंदर पाहायला गेलं तर सकाळपासून हा मोर्चा खऱ्या अर्थानं सुरू आहे आणि हा मोर्चा सुरू असताना खूप ठिकाणी खऱ्या अर्थानं मात्र या सगळ्यानंतर आताच्या घटनेला यहीं से लो ना, आगे क्यों जा रहे हो? यहीं से लो. इकडे लोक पोचली गेली आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. शेकडोंच्या संख्येनं मनसैनिक आणि सामान्य मराठी माणूस हा मीरा भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोहोचलेला आहे. मनसेनं हा भव्य दिव्य असा मोर्चा आज मीरा भाईंदरमध्ये काढलेला आहे. अगोदर पोलिसांनी या ठिकाणी मनसैनिकांना परवानगी नाकारलेली होती. त्यानंतर सकाळपासूनच मनसैनिकांची धरपकड देखील करण्यात आलेली होती. त्यानंतर मनसैनिक अधिकच आक्रमक झाले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीमधील मनसैनिक देखील मीरा भाईंदरमधील या मोर्चासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नेते देखील सध्या पोहोचतात. संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. शेकडोंच्या संख्येनं हे मनसैनिक आणि मराठी माणसं रस्त्यावर उतरलेली आहेत. अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आज मनसेनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर धरपकड सुरू केली आणि त्यानंतर मनसैनिक अधिकच आक्रमक झाले. आम्ही महाराष्ट्रात राहतो की गुजरातमध्ये अशा प्रकारचा संतप्त सवाल या मराठी माणसांनी या मनसैनिकांनी विचारलेला होता. पोलिसांच्या दडपशाहीला मनसैनिकांनी विरोध केलेला होता. प्रताप सरनाईक देखील या ठिकाणी पोहोचलेले होते. मात्र प्रताप सरनाईकांविरोधात या मनसैनिकांनी सामान्य मराठी माणसांनी घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक गो बॅक अशा प्रकारची घोषणाबाजी काही वेळापूर्वीच या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला होता. जर हे शांतपणे झालं असतं तर आतापर्यंत गोष्ट संपली असती. मराठी माणसाने हलवकर दाखवलं की मराठी माणसानं दाखवलं की जिथे मराठी माणसाला डोळसाला जातं तिथं मराठी माणूस काय शांत बसणार नाही. मराठी एकीकरण समिती असो, मनसे असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, सगळे मराठी माणूस म्हणून एकत्र आले. किती महत्वाचं होतं. खूप महत्वाचं आहे आणि मराठी खरंच भाषा आलीच पाहिजे, बोललं पाहिजे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र मध्यरात्री 3 वाजताच ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलेलं होतं. त्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. लहान मुलगा आता 5वीत नाही, आता नर्सरी ज्युनियरी. आई काय शिकवते? आईचा, मक्याचा, मराठी भाषेचा, बरोबर.